Can you see my screen? Is my screen visible to you, friends? Yes, sir. ओके ओके. तू सरांना का नाही सांगत? वाय डोंट यू टेल सर की सेंटेन्स झालेत आपले, तरी पण आपण पुन्हा रिव्हिजन घेऊया त्याची. तू जिमला का नाही जात? वाय डोंट यू गो टू जिम? वाय डिंट यू फोन यस्टरडे? तू काल फोन का नाही केलास? तर वाय डिंट यू कॉल यस्टरडे पण चालेल. इजंट ही फिलिंग वेल? त्याला बरं वाटत नाही आहे का? डोंट यू लाईक दिस? तुला हे आवडत नाही का? डिंट यू लाईक दिस? तुला हे आवडलं नाही का? डोंट यू नो दिस? बघा टेन्स चेंज झाला, हेल्पिंग ऑफ बदललं, टेन्स चेंज झाला. डिंट यू लाईक दिस? तुला हे आवडलं नाही का? डोंट यू नो दिस? तुला हे माहीत नाही का? डोंट मेक मिस्टेक, चूक करू नकोस. ही विल पॉसिबली नॉट कम, तो कदाचित नाही येणार. मी इकडे विल पॉसिबलच्या बदली मे बोलते हरकत नाही. ही मे नॉट कम किंवा ही माईट नॉट कम, ही कुड नॉट कम. कदाचित ही रचना चार पद्धतीने बोलता येते. विल पॉसिबली, मे, माईट आणि कुड. चारीपैकी काही वापरा आणि वाक्य बनवता येतं. तो कदाचित नाही येणार. ही विल प्रॉबब्ली गेट अँग्री. आता इकडे प्रॉबब्लीचा अर्थ माहिती काय? बहुतेक. ही विल प्रॉबब्ली गेट अँग्री. ही विल प्रॉबब्ली फील बॅड, त्याला बहुतेक वाईट वाटेल. डिड यू सी गणेश? तू गणेशला पाहिलंस का? आय डिंट सी हिम, मी त्याला नाही पाहिलं. आय डिंट रिकग्नाइज हिम ॲट ऑल, मी त्याला अजिबात नाही ओळखलं. आय मीन नो हरी, मी अजिबात घाईत नाही आहे. डोंट यू हॅव एनी शेम? तुला अजिबात लाज नाही वाटत का रे? देर इज नो डाऊट इन दिस, याविषयी अजिबात शंका नाही आहे. आपण नाही का म्हणतो, बघ त्याने नक्कीच कॉपी केल्यास ना म्हणून तो पास झाला. देर इज नो डाऊट इन दिस. नो वन कॅन बेअर दिस, हे कोणी पण सहन करू शकत नाही रे. नो वन विल लाईक दिस, हे कोणाला पण आवडणार नाही असं. डोंट बॉदर मी, मला त्रास देऊ मला त्रास देऊ नकोस. स्टॉप बॉदरिंग मी, मला त्रास देणं बंद कर. कांट टू सी आय एम वर्किंग? दिसत नाही आता मी काम करतोय ते? कांट टू कीप क्वाईट? तू शांत राहू शकत नाहीस का? वेर इज राहुल? राहुल कुठे आहे? वाय हॅझंट ही कम? तो का नाही आला? आय टोल्ड हिम नॉट टू कम, मी त्याला म्हटलं येऊ नको म्हणून. ओके. ही कांट सी वेल विदाउट ग्लासेस, त्याला चष्म्याशिवाय नीट दिसत नाही. वी कुडंट सी एनिथिंग बिकॉज ऑफ डार्कनेस, अंधारामुळे आम्हाला काय दिसत नव्हतं. आय कांट हिअर युअर व्हॉइस, स्पीक लाऊडली. फोनवर बोलताना तुम्हाला हे वाक्य नेहमी वापरता येईल बघा. अरे आय कांट हिअर युअर व्हॉइस, या स्पीक लाऊडली ना, मोठ्याने बोल ना. यू शुडंट हॅव स्पेंड ऑल द मनी, आई नेहमी बोलते तू सगळे पैसे खर्च करायला नको होतेस. डोंट थिंक निगेटिव्हली, नकारात्मक विचार करू नकोस. आता ह्याचं असं करा बरं, कधीही नकारात्मक विचार करू नये. कसं बोलणार? कधीही नकारात्मक विचार करू नये. काय चेंज करणार सांगा बरं? व्हेरी गुड. नेवर थिंक निगेटिव्हली. डोंटच्या बदले नेवर लिहा. व्हेरी गुड. वी कुडंट सी एनिथिंग बिकॉज, असं झालं नाही वाक्य आहे. आय एम नॉट गोईंग, मी जात नाही आहे. यू शुड नॉट हॅव गॉन, तू जायला नको होतंस. ही हॅझन कम येट, तो अजून आजपर्यंत आलेला नाही आहे. आपण नाही का म्हणतो, अरे मनीष कुठे? ही हॅझन कम येट, तो अजूनपर्यंत आलेला नाही आहे. आय एम नॉट आस्किंग यू, आय एम नॉट टेलिंग यू. हे माहिती कसं बोलायचं? तसं नाही का आपण बोलतो, मी तुला विचारत नाही आहे. आय एम नॉट आस्किंग यू. ओके, आय एम नॉट टेलिंग यू, मी तुला सांगत नाही आहे. आय कॅनॉट एक्सेप्ट दिस रिस्पॉन्सिबिलिटी, मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. आय कुड नॉट रिकॉग्नाइज हिम, मी त्याला ओळखू शकले नाही. रिकग्नाइज, आयडेंटिफाय, अर्थ एकच आहे. तू तिथे जाण्याची गरजच नव्हती. यू नीड नॉट हॅव गॉन देअर. लुक, देर इज नो नीड टू शाउट. हां, आय कॅन हिअर परफेक्टली वेल. बघ ओरडायची काय गरज नाही. हां, मला नीट ऐकता येतं, कळलं ना? आय डोंट नीड युअर सिम्पॅथी, मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही आहे. आपण ना काय घरी ना काय एका वेळेस कोण चिडवतं आपल्याला, दादा पटकन चिडवतो आपल्याला. आपण काय बोलतो, ए तुझी सहानुभूतीची गरज नाही आहे, गप्प बस. आय डोंट नीड युअर सिम्पॅथी. किंवा पप्पाने मम्मीने मारलं, ओरडलं, लगेच दादा किंवा ताई बोलतोय, ले बिचाराला मारलं रे बाळाला. आपण काय बोलतो, ए बास कर, तुझी दया नको आहे मला. आय डोंट नीड युअर सिम्पॅथी, आय नीड युअर हेल्प, मला तुझ्या मदतीची गरज आहे.
यू नीडंट हॅव वेटेड. तुला वाट पाहिजे गरज नव्हती एवढा वेळ रे. यू विल हॅव टू वर्क हार्डर. तुला आणखी मेहनत करावी लागेल. यू विल हॅव टू कम ऑन टाईम. तुला वेळेवर यावं लागेल. वी विल हॅव टू कॉल इन अँड इलेक्ट्रिशियन. आपल्याला इलेक्ट्रिशियनला बोलवावं लागेल. कॉल इन म्हणायचं हां. कॉल पण चालेल, पण कॉल इन जास्त बरं वाटतं ऐकायला बोलायला. वी विल हॅव टू कॉल इन अ प्लंबर. आपल्याला एखाद्या प्लंबरला बोलवावं लागेल. आरंट यू गोईंग. टू जात नाही आहेस का? आय एम गोईंग. आय एम नॉट गोईंग. मी जात नाही आहे. चलो नेक्स्ट. आय हॅव टू मीट हिम. मला त्याला भेटावं लागतं नेहमी त्याला. आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. आपण नाही का म्हणतो, अरे राजू, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. डिड यू हॅव टू वेट लाँग. तुला खूप वेळ वाट पाहावी लागली का रे? आय डिडंट हॅव टू वेट लाँग. मला जास्त वेळ वाट नाही पाहावी लागली. आय हॅड टू वेट लाँग. मला खूप वेळ वाट पाहावी लागली. यू विल हॅव टू वेट. तुला वाट पाहावी लागेल. आय यूज टू स्टडी होल डे. मी पूर्ण दिवसभर अभ्यास करायचो. बघा, एखादं काम करायचो. यूज टू आलं की नाही? आय यूज टू स्टडी होल डे. यूज टूच्या ऐवजी आणखी काय करता येईल सांगा बरं इकडे? एखादं काम करायचो, करत असे. I would study all day. आय वूड स्टडी आहे ना. वूड लिहायचं, वूड. हां. आय यूज टू स्टडी होल डे. आय वूड स्टडी होल डे. मी पूर्ण दिवसभर अभ्यास करायचो. आय एम यूज टू दिस. आता हे यूज टू आहे ना, ह्याची सवयवाला यूज टू आहे. आय एम यूज टू. मला याची सवय आहे. आय हॅव बिकम यूज टू दिस. मला याची सवय झाली आहे. सांगा कोणता टेन्स आहे हा? आय हॅव बिकम यूज टू दिस. Present perfect. व्हेरी गुड. शबास. प्रेझेंट परफेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज पैकी हॅव आलं आहे आणि वर्बचं थर्ड फॉर्म आलं आहे, बिकम. ही इज यूज टू दिस. त्याला याची सवय आहे. ही हॅज बिकम यूज टू दिस. त्याला याची सवय झाली आहे. यू विल सून बी यूज टू दिस. तुला लवकर याची सवय होईल. आय एम यूज टू टी. मला चहाची सवय आहे. झालं ना. आपण नाही का वर्बला आय एन जी लावायचं, तेवाला प्रकार आहे हा. ही इज यूज टू लाईंग. त्याला खोटं बोलायची सवय आहे. ही हॅज बिकम यूज टू लाईंग. त्याला खोटं बोलायची सवय झाली आहे. वी आर यूज टू दिस नॉईज. आम्हाला या गोंगाटाची सवय आहे. वी हॅव बिकम यूज टू. आम्हाला सवय झाली आहे याची. आय नो सम गुजराती बट आय एम नॉट यूज टू स्पीकिंग इट. मला थोडंफार गुजराती येतं, पण मला बोलण्याची सवय नाही आहे. इट विल टेक सम टाईम टू गेट यूज टू. ती सवय लागायला थोडासा वेळ लागेल. आय एम यूज टू गेटिंग अप अर्ली. मला लवकर उठायची सवय आहे. आय एम नॉट यूज टू गेटिंग अप सो अर्ली. मला इतक्या लवकर उठण्याची सवय नाही आहे. वी आर यूज टू स्लीपिंग अर्ली. आम्हाला लवकर झोपायची सवय आहे. वर्बला आय एन जीला प्रत्येक वेळेला बघा. आय एम नॉट यूज टू लाईंग. मला खोटं बोलायची सवय नाही आहे. घरी एखादा फ्रेंड आला, आपण नाही काय म्हणतो, काय तर हॉटेलमध्ये गेल्यावर, वुड लाईक टू हॅव लस्सी, वुड लाईक टू हॅव टी, वुड लाईक टू हॅव वॉटर, वुड लाईक टू आईस्क्रीम. काही वुड लाईक टू हॅव आपण बनवायचं. वुड लाईक अजून खूप पद्धती बोलायच्या. विल यू हॅव, डू यू वॉन्ट टू हॅव. पण मी म्हणतो तुम्ही हे बोलत जा, वुड यू लाईक टू हॅव. आणि पुढे तो शब्द वापरायचा, जे पदार्थ खायचं किंवा प्यायचं त्याला लिहायचं. तू पाणी घेणार का? वुड यू लाईक टू हॅव वॉटर. असं. वुड लाईक टू हॅव टी. तू चहा घेणार का? व्हॉट वुड यू लाईक टू हॅव, टी ऑर कॉफी. तू काय घेणार, चहा की कॉफी? आय वुड प्रिफर टी. मी चहा घेणं अधिक पसंत करेन. दे विल लूज. ते हरतील. दे आर गोईंग टू लूज. ते हरणार आहेत. व्हॉट विल यू हॅव. तू काय घेणार आहे ना. आता मला हे नको आहे, मला हे आवडत नाही वाक्य, असं नका बोलत जाऊ. व्हॉट विल यू हॅव. तुम्ही काय म्हणा, सांग काय म्हणा, तुम्ही काय बोलणार? काय बोलणार तुम्ही लोक? व्हॉट विल यू हॅव नका बोलू. व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. ठीक आहे, प्रत्येक वेळेला असंच बोला. काय बोलणार बोला. चेतन, सोहम कसं बोलणार? काय सर? तू काय घेणार कसं बोलणार?
हां, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. हां, नाही असं बोला, असंच बोला. Would you like to have something? हां, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव बोला, जास्त बरं वाटतं. ठीक आहे. मी चहा घेईन हे कसं बोलणार सांगा बरं. तिकडे आय विल हॅव टी लिहिलं आहे, पण मी काय म्हटलं मला कसं आवडेल, तुम्ही कसं बोलाल? आय विल हॅव टीच्या ऐवजी I would love to have. येस, व्हेरी गुड. आय वूड लाईक टू हॅव टी. व्हॉट आर यू गोइंग टू हॅव, तू काय घेणार आहेस हॉटेलमध्ये गेल्यावर? आय एम गोइंग टू हॅव टी किंवा आय एम गोइंग टू टेक टी. वेन डज युअर बड्डे फॉल, तुझा बड्डे केव्हा येतो? वेन डज युअर बड्डे फॉल. एखाद्याचा बड्डे विचारायची पद्धत बघा कशी आहे. वेन इज युअर बड्डे पण चालेल, पण त्यापेक्षा चांगलं काय वाटतं ऐकायला, वेन डज युअर बड्डे फॉल. त्याच्या पुढे मी तो विचारेन ना, मी तुझा बड्डे केव्हा येतो, तर असं बोलायचं, वेन डज युअर बड्डे फॉल. माय बड्डे फॉल्स ऑन द 10th ऑक्टोबर. आय विल टेक सायन्स, मी सायन्स घेईन. आय एम गोइंग टू टेक सायन्स, मी सायन्स घेणार आहे. बघा काय फरक आहे. वरचं पण भविष्यकाळ आहे, हा पण फ्युचर टेन्स आहे. परंतु वरच्यामध्ये काय दिलं आहे, मी घेईन, आय विल टेक सायन्स, आय एम गोइंग टू टेक सायन्स. खाली बघा ना, आय विल आस्क सर अबाउट इट, मी सरांना याविषयी विचारीन. आणि पुढचं काय दिलं आहे, आय एम गोइंग टू आस्क सर अबाउट इट, सरांना मी याविषयी विचारणार आहे. बघा वरती विल आलं आहे, इकडे आय एम गोइंग टू. दोन्ही पद्धतीने तुम्हाला बोलता येतं. मी मसाला डोसा खाणार, आय विल ईट मसाला डोसा, आय एम गोइंग टू ईट मसाला डोसा. ही यूज टू कम हिअर बिफोर, तो आधी इथे यायचा. ही यूज टू स्मोक बिफोर, तो आधी स्मोकिंग करायचा. आहे ना, एखादं काम करायचा, करत असे. यूज टूवाला वाक्य, यूज टू वापरा तर वूड वापरा. ही यूज टू कम हिअर बिफोर, ही यूज टू स्मोक बिफोर, ही यूज टू स्टडी. आय यूज टू स्टडी होल डे, मी पूर्ण दिवसभर अभ्यास करायचो. आय यूज टू स्टडी होल डे. समथिंग इज फिशी, दाल में कुछ तो काला है, काहीतरी घोटाळा दिसतोय. समथिंग इज फिशी. आय थिंक वी शुड लिव्ह नाव, मला वाटतं आपण निघायला हवं आता. यू शुड टेक सम रेस्ट, तू थोडासा आराम करायला हवास रे. यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ, तुला स्वतःची लाज वाटायला हवी. ही शुड बी अशेम्ड ऑफ हिमसेल्फ, तुला स्वतःची लाज वाटायला हवी. यू आणि इकडे ही. यू शुड रिस्पेक्ट युअर एल्डर्स, तू मोठ्यांचा सन्मान करा. तर हे खालचं वाक्य मी कट केलं, तर काय बोलायची गरज नाही. इट इज नॅचरल दॅट शी शुड थिंक सो, तिला असं वाटणं स्वाभाविक आहे. आपण ना काय म्हणतो, अरे यार तिला नेहमीच असं वाटतं की तिला सगळे इग्नोर करतात. हां, आपण काय बोलतो, हां यार तिला असं वाटणं स्वाभाविक आहे. इट इज नॅचरल दॅट शी शुड थिंक सो. हे बघा 33. आय हॅड नेवर थॉट यू वूड बी सो सेल्फिश, मला कधी वाटलं नव्हतं की तू एवढं स्वार्थी असशील म्हणून. आता असं असेल तर मग मला कधी वाटलं नव्हतं की तो एवढा स्वार्थी असेल, तर यूच्या बदली ही बोलायचं, ही वूड बी सो सेल्फिश. आय हॅड नो डाऊट दॅट इंडिया वूड विन, इंडिया जिंकल्यात मला अजिबात शंका नव्हती. आय थॉट यू वूड नॉट कम, मला वाटलं की तू नाही येणार. सांगा बरं इथे वूड का आलं आहे, तू नाही येणार, मग यू विल नॉट कम पाहिजे ना. वूड का आलं आहे, ज्या वेळ याच्यामध्ये सांगा किती वाक्य आहेत. आय थॉट यू वूड नॉट कम, किती सेंटेन्सेस आहेत. Two sentences. 2 सेंटेन्सेस. पहिला सेंटेन्स कोणता आहे,